तुम्ही धाडस केलं नाही ना त्याला, आम्ही काय मला बँकेने लोन दिलं असतं तर मी धाडस केलं ऐका ना. आले का सगळे? शेतकऱ्यांचा मोर्चा होता, पाणी तोडतेत ना, कनेक्शन तोडायला सुरुवात केली ना. तुमच्या कुठची नाही, साहजिक आहे. सातारा जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये जो विषय झाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं थोडंसं सन्मानाची वागणूक मिळायला हवी. जिल्हा परिषदमध्ये असेल, नगरपालिकातनं असेल, आणि योग्य प्रमाणामध्ये निधीचं वाटप असेल किंवा अन्य काही त्यांच्या विकास कामांच्या संदर्भातल्या जे काही विषय सभासदांचे होते ते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये त्यांनी व्यक्त केले होते. आणि त्या संदर्भात राष्ट्रवादीचे आमचे सगळ्यांचे नेते मकरंद आबा यांनी मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केली आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं की विकास कामांच्या संदर्भामध्ये कोणताही दुजाभाव केला जाणार नाही आणि जे काही सदस्यांना सन्मानाची वागणूक असेल किंवा अन्य काही त्यांची कामं असतील ती महायुतीचे घटक आपण आहोत या पद्धतीनेच सर्वांची कामं केली जातील असं मुख्यमंत्री साहेबांनी आश्वस्त केल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमच्या सगळ्या लोकांनी, मुळात आम्ही युतीमध्ये आहोत त्यामुळं युतीचा धर्म पाळायचा हे आम्ही पहिल्यापासून आमची भावना होतीच, पण तरीसुद्धा काही विषय जे असतात विकास कामं किंवा इतर राजकीय विषय असतात ते थोडेसे चर्चा करून सोडवून घ्या असं सदस्यांची भावना होती. आणि ती मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झाल्यानंतर त्यामध्ये मार्ग निघाला. त्यांनी आश्वस्त केलं आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या सगळ्या जे काही आमचे 140 142 मतदान आहेत त्या सर्वांनी एकसंघपणे आज महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा यांच्या पाठीशी उभं राहायचं आणि त्यांना मतदान करायचं असा निर्णय घेतला. आणि त्या पद्धतीने आज आम्ही सगळीकडे वाईमध्ये मतदान कंप्लीट झाले. म्हणजे वाईमध्ये महाबळेश्वर, वाई, पाचगणी हे खंडाळा, लोणंद या सगळ्या हे जे वाईमध्ये मतदान होतं तेही 100% आता झालेलं आहे. आज इथं जिल्हा परिषदचं मतदान आमचं जे काय आहे तेही आमचं आता 100% मतदान आले. 1-2 मतदान फक्त पुण्याहून यायचं राहिले. जिल्हा परिषद 2 सदस्य त्याही वेळेच्या इथपर्यंत आल्यात. एक 15-20 मिनिटात, अर्ध्या तासात ते इथं येतील. त्यांचंही 2 मतं होऊन जातील. त्यामुळं 100% आणि बाहेर जे आमची काही मतं आहेत ती सुद्धा तिथली त्या नेत्यांना आम्ही जबाबदारी दिली होती. म्हणजे उदाहरणार्थ कराडची उदयदादांनी मतदान केलं, मग करून घेतलं तिथल्या आमचं काही मतं असतील ते. या पद्धतीने रहमतपूरचं मतदान जे आहे ते आमच्या सुनील मानेंना जबाबदारी दिली होती, त्यांनी तिथलं मतदान करून घेतलंय. अशा पद्धतीने प्रत्येकावर जबाबदारी देऊन आज युतीच्या मागं, धैर्यशील दादांच्या मागं एकमुखीपणाने राष्ट्रवादी काँग्रेस सातारा, सांगलीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीने एकमुखी युतीच्याच पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे या निमित्ताने मला चर्चा काही राहिल्या होत्या म्हणून हे उशिरा मतदानाला तुम्ही सर्व नाही तसं काही नाही. काय होतं,
सगळ्या जिल्ह्यातून सदस्य यायचे, कोण परगावी होतं. मी आता म्हणलं तसं की आमचे 2 सदस्य पुण्याला होते, महिला सदस्य. त्यांना आता पुण्याहून सकाळी निघून यायला थोडा वेळ होते. असं जिल्ह्यातनं सगळे हित गोळा व्हायचे आणि यायचे. पुन्हा काही सदस्य येऊन पक्ष कार्यालयामध्ये बसले होते आमच्या. पण मला सुद्धा यायला पक्ष कार्यालयात मी आल्याशिवाय मतदानाला सगळ्यांना घेऊन यायचं असंही ठरलं होतं. मलाही बाहेरून यायला पक्ष कार्यालयात यायला थोडा वेळ झाला आणि मी आल्यानंतर मग सगळ्या सदस्यांना घेऊन आम्ही इथं मतदानाला आलो. ओके.